चौथ्या टप्प्यातल्या मतदानातही सामान्य मतदार फारसा घराबाहेर पडला नसला तरी सेलिब्रिटींमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला। पुण्यात अनेक सेलिब्रिटींनी वेळ काढून मतदान केलं आणि मतदान करण्याचं आवाहनही तुम्हाला केलेलं आहे। उन्हाच्या कडाक्यातही अनेक सेलिब्रिटी पुण्यात मतदार रांगेमध्ये पाहायला मिळाले। सामान्य मतदारांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह नसला तरी सेलिब्रिटींमध्ये मात्र मतदानाचा चांगला उत्साह पाहायला मिळाला। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेनं आपला मतदानाचा हक्क बजावला। त्याचबरोबर मतदान करण्याचं आवाहनही जनतेला केलं। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही मतदानाचा अधिकार बजावला। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत तिनं व्यक्त केलं। जर मतदान केलं तरच आपल्या समस्या आपण मांडू शकू असं सोनालीनं सांगितलं। आजचा महत्त्वाचा दिवस आपण सगळ्यांनी जर वाया घालवला तर पुढची 5 वर्ष आपल्याला कोणताही अधिकार नसणार आहे बोलण्याचा। तर किमान ज्या हक्काने आपण घरात बसून आरडाओरडा करतो, चर्चा करतो, डिबेट्स करतो, भांडणं करतो, लिटरली भांडणं होतात आपल्यामध्ये पॉलिटिकल सिनारिओ आणि सिच्युएशनला पाहून, तर ते कोणताही गोष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य बजावत नाही। मतदानाच्या प्रचारातही अग्रेसर असणारा अभिनेता प्रवीण तरडे यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। मतदानाचा हक्क प्रत्येकानं बजावायला हवा असं मत प्रवीण तरडेनं व्यक्त केलं। लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव कुठला तर मतदानाचा दिवस, निवडणुका, आणि तो उत्सव आम्ही अख्ख्या विथ फॅमिली सेलिब्रेट केला। आज आईवडील पण आले। आमचे वडील आत्ता 81 आहेत, तरी आमचे वडील म्हटले मी ज्येष्ठ नागरिकांच्या ह्याच्यात थांबणार नाही, मी रांगेतून जाऊन करणार, कारण एकदम ते शेती करून आलेत रे आत्ता इकडं, त्यामुळे छान मतदान झालं। अभिनेत्री श्रुती मराठेनं हिनंही अगदी रांगेत उभं राहून मतदान केलं। सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहनही तिनं मतदारांना केलंय। इनफॅक्ट मला वाटलं मी सकाळी 7 वाजता येईन आणि पहिलं मतदान करून जाईन, पण 7 वाजता इतकी लोक होती मतदान करायला, विच आय एम हॅपी टू सी। आणि लोकांनी मतदान केलंच पाहिजे आणि आता संख्या येत राहते आणि आज मतदान होत आहे। सो ही संख्या बघून बरं वाटते। फक्त ज्यांना मत दिलेलं आहे आणि जर ते निवडून आले तर त्यांनी आम्हाला आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्या हीच इच्छा आहे। अभिनेत्री प्रियंका बर्वे हिनंही मतदानाचा हक्क बजावला। मोठ्या रांगा असल्यानं हे चित्र आनंददायी असल्याची भावना प्रियंकानं व्यक्त केली आहे। खूप मोठ्या रांगा आहेत, लोक खूप उत्साहाने आपला हक्क बजावायला येत आहेत आणि तू म्हणलास तसं हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सोहळा आहे। भारत हे सगळ्यात मोठं राष्ट्र आहे डेमोक्रेसी असलेलं, त्यामुळे नक्की या सगळेजण आणि आपला हक्क बजावा। ती आपली एक नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे। गायिका बेला शेंडे आणि शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला। खूप छान वाटतंय आणि तो हक्क बजावायला मिळाला आणि एक सुजाण नागरिक आहे जो माणूस भारतीय आहे त्यांनी प्रत्येकाने वोटिंग केलं पाहिजे असं माझं मत आहे। मग तुम्ही तुमच्या वेळापत्रकातून कसा वेळ काढताय हे तुमचं कौशल्य आहे आणि त्याच्यामध्ये आनंद असतो की हो मी वोटिंग केलं, माझ्या आवडतीच्या माणसाला मी वोट करू शकले, याचा एक वेगळा आनंद असतो आणि तो हक्क मी बजावला याचा खरंच मनस्वी आनंद होतो। मतदान हा आपला अधिकार आहे असं मत अभिनेता अक्षय टाकसाळेनंही व्यक्त केलं। मतदान आणि मतदानासारखं श्रेष्ठ दान नाहीये असं म्हणायला हरकत नाही आणि पुणेसारखा मतदारसंघ जिथं जवळजवळ 1.5 महिना कायम एक्साइटमेंट राहिलेली आहे की काय होईल, कसं होईल, आणि पुण्यातली लोक बाहेर पडली आहेत हे मला दिसतंय आणि त्यासाठी मी खूप आनंदी आहे की जास्तीत जास्त लोक सगळीकडे दिसत आहेत, सगळ्या मतदान केंद्रावर दिसत आहेत आणि भरघोस मतदान करत आहेत। हे बघून फार बरं वाटतंय, म्हणजे आजची सकाळ ह्याच्यापेक्षा भारी होऊ शकत नाही असं म्हणायला हरकत नाही। संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। विशेष म्हणजे सलील यांचे चिरंजीव शुभंकर यानं पहिल्यांदा मतदान केलं। पण मुलांना हे सांगायला पाहिजे की हा ना चॉईस देण्याचा प्रश्नच नाही की तुला आवडेल का रे करायला वोटिंग, नाही, तुला लहानपणी आम्ही विचारलं का की तुला पोलिओ वॅक्सिन देऊ का, नाही ना, द्यायचंच असतं, तसंच वोटिंग करायचंच असतं। सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। आनंद भाटे यांच्या मुलांनी पहिल्यांदा मतदान केलं। सिरम ग्रुपचे CEO आदर पुनावाला यांनीही मतदानाचा हक्क बजावला। आदर पुनावाला यांच्यासह पुण्यामधल्या अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात मतदानाचं महत्त्वच जणू या सेलिब्रिटींनी दाखवून दिलं।
श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, पुणे.